Hello everyone, welcome in SRG Technical. In this lecture, in this video, we will going to see syllabus topic 3.8.8 Magnification in Parallel Resonance Circuit. Magnification म्हणजेच विस्तृतीकरण मोठीकरण पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये कोणत्या गोष्टीचा मॅग्निफिकेशन होतं व्होल्टेज किंवा करंट ते आपण सिलेबस टॉपिक 3.8.8 मध्ये पाहणार आहोत. करंट थ्रू L, current through inductor L. Consider the series resonance circuit shown in figure 3.8.7. Okay, series resonance circuit आहे 3.8.7 मध्ये दिलेला आहे. Let V be the AC source voltage and F equals to FR resonant frequency. म्हणजेच हा पॅरलल रेझोनन्स सर्किट आहे. ओके, इथे बाय प्रिंटिंग मिस्टेक सिरीज रेझोनन्स सर्किट त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, हा पॅरलल रेझोनन्स सर्किट आहे की ज्याच्यामध्ये आपण सप्लाय व्होल्टेज फ्रिक्वेन्सी सप्लाय व्होल्टेजसोबत जी फ्रिक्वेन्सी आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी एफ ती जी अप्लाय करतोय ती ऑलरेडी कशी आहे FR म्हणजेच रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इतकी आहे. ओके, तर पहा करंट थ्रू इंडक्टर म्हणजेच करंट थ्रू फर्स्ट ब्रांच IL हा आपण पाहणार आहोत. याच्यावरती टॉपिकचं कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके, फिगर 3.8.7 पॅरलल रेझोनन्स सर्किट. देन द व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज गिवन बाय. ओके, इंडक्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असेल ते कसं असणार आहे पहा. IL इक्वल्स टू V डिवायडेड बाय ZL. IL इक्वल्स टू V डिवायडेड बाय ZL इक्वल्स टू V डिवायडेड बाय अंडर रूट R स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर. ओके, करंट थ्रू इंडक्टर IL इक्वल्स टू V डिवायडेड बाय ZL इक्वल्स टू V डिवायडेड बाय अंडर रूट R स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर. ZL म्हणजेच काय, इंडक्टर सर्किटमध्ये इंडक्टर असतानाचा जो इम्पिडन्स तयार होतोय, प्रतिबाधा तयार होतोय सर्किटमध्ये इंडक्टर उपस्थित असताना त्याच्याकडून मिळणारी प्रतिबाधा, त्याच्याकडून रिॲक्ट होणारी प्रतिबाधा इम्पिडन्स म्हणजे ZL. ओके, तो कसा दिलाय अंडर रूट R स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन 3.8.5 समीकरण 3.8.5 काय सांगतोय R स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर याची किंमत किती आहे इक्वल्स टू L अपॉन C इक्वल्स टू L अपॉन C. सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू वी गेट. ओके, R स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर बरोबर L अपॉन C आहे. याची किंमत R स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर याची किंमत L बाय C ही वरील इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर पुट केल्यानंतर आपल्याला मिळेल IL इक्वल्स टू अंशातला V आहे तसाच छेद वर्गमुळात अंडर रूट L अपॉन C अंडर रूट L अपॉन C. R स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर याच्याऐवजी L अपॉन C आपण ठेवतोय. बट डायनामिक इम्पिडन्स ZD काय सांगतोय इक्वल्स टू L अपॉन RC अँड V इक्वल्स टू I इंटू ZD इक्वल्स टू I इंटू L अपॉन RC. ओके, समीकरण एकाच सरळ रेषेत दिले असल्यामुळे गोंधळून जाण्याची काही गरज नाही. ओके, बट ZD म्हणजेच काय, डायनामिक इम्पिडन्स इक्वल्स टू L अपॉन RC. ओके, डायनामिक इम्पिडन्स काय आहे L डिवायडेड बाय RC अँड आणि V म्हणजेच काय I इंटू ZD म्हणजेच काय I तसाच राहील. ZDची किंमत L अपॉन RC आयच्या पुढे म्हणजे गुणाकारात लिहिल्यानंतर टोटल इम्पिडन्स टोटल व्होल्टेज काय येईल V इक्वल्स टू I इंटू L अपॉन RC. ओके, मग वरील समीकरणामध्ये वरील फॉर्म्युल्यामध्ये देअरफॉर IL इक्वल्स टू I Vच्या ऐवजी काय येईल I गुणिले L अपॉन RC I गुणिले L अपॉन RC छेद वर्गमुळात L बाय C जो आहे तोच. ठीक आहे, इक्वल्स टू I पुन्हा हे समीकरण रिअरेंज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल I गुणिले कंसात 1 छेद R वर्गमुळात L छेद C कंस पूर्ण. ओके, बट 1 अपॉन R अंडर रूट L अपॉन C इक्वल्स टू Q. परंतु 1 छेद R वर्गमुळात L छेद C म्हणजेच काय आहे Q म्हणजेच काय क्वालिटी फॅक्टर. ओके, तर पहा देअरफॉर IL इक्वल्स टू Q इंटू I देअरफॉर IL इक्वल्स टू Q इंटू I. आता पहा इंडक्टरमधून प्रवाहित होणारा करंट हा टोटल करंटला एक घटक आहे जो क्वालिटी फॅक्टर Q आत्ताच आपण डिसाईड केला. बट 1 अपॉन R इंटू अंडर रूट L बाय C इक्वल्स टू Q आता Qच्या पटीने आहे. ओके, टोटल करंटच्या Qच्या पटीने आहे. इंडक्टरमधून प्रवाहित होणारा करंट हा Qच्या I इतक्या पटीने आहे. ठीक आहे, कन्क्लुजन पहा, निष्कर्ष पहा. दिस एक्सप्रेशन शोज दॅट
करंट थ्रू द इंडक्टर. ओके, हे समीकरण असं दाखवते की करंट थ्रू इंडक्टर, इंडक्टरमधून प्रवाहित होणारा करंट ऑफ ए पॅरलल रेझोनन्स सर्किट, एका पॅरलल रेझोनन्स सर्किटचा इज म्हणजे आहे क्यू टाइम्स, क्यूच्या पटीने आहे, क्यू टाइम्स द सोर्स करंट आय. ओके, सोर्स करंट आयला क्यूच्या पटीने आहे. कोण? इंडक्टरमधून प्रवाहित होणारा करंट. कोणत्या सर्किटमधून? पॅरलल रेझोनन्स सर्किटमधून. ठीक आहे. सिन्स म्हणजे याच्यापूर्वी क्यू ग्रेटर दॅन 1 म्हणजे क्यू हा 1 पेक्षा मोठा असला पाहिजे. देन आय एल ग्रेटर दॅन आय. ओके, देन आय एल ग्रेटर दॅन आय. ठीक आहे, सॉरी, क्यू ग्रेटर दॅन आय, देन आय एल ग्रेटर दॅन आय. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दामध्ये, ॲट पॅरलल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी द करंट थ्रू इंडक्टर इज क्यू टाइम्स हायर दॅन द सप्लाय करंट. देअरफॉर इट इज सेड दॅट करंट मॅग्निफिकेशन. ओके, म्हणून आपण असे म्हणू शकतो की करंट मॅग्निफिकेशन, करंटचं विस्तृतीकरण होतं, टेक्स प्लेस इन द पॅरलल रेझोनन्स सर्किट अँड द क्यू फॅक्टर इज कॉल्ड ॲज द, आणि क्यू फॅक्टरला आपण काय म्हणतो? करंट मॅग्निफिकेशन फॅक्टर सुद्धा म्हणतो. ओके. ठीक आहे. पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये करंटचं मॅग्निफिकेशन होतं आय एल इक्वल्स टू क्यू इंटू आय. सिलेबस टॉपिक 3.8.9 करंट थ्रू सी. करंट थ्रू सी म्हणजेच कॅपॅसिटरमधून प्रवाहित होणारा करंट. सिमिलरली करंट थ्रू द कॅपॅसिटर ॲट रेझोनन्स इज गिवन बाय. ओके, पॅरलल सर्किटमध्ये इंडक्टर, कॅपॅसिटर हे दोन्ही कॉम्पोनंट जर असतील तर कॅपॅसिटरमधून प्रवाहित होणारा करंट कसा असणार आहे? आय सी इक्वल्स टू अप्लाइड व्होल्टेज व्ही डिवायडेड बाय झेड सी. झेड सी म्हणजेच काय? कॅपॅसिटर इम्पीडन्स. ओके, इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय एक्स सी. कॅपॅसिटर इम्पीडन्स इज नथिंग बट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके, एक्स सी. देअरफॉर आय सी इक्वल्स टू व्ही इंटू, आता एक्स सी म्हणजेच काय? एक्स सी म्हणजेच 2π एफ सी, 1/2π एफ सी. म्हणजे आता इथे पहा, एक्स सीच्या ऐवजी, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सच्या ऐवजी 1/2π एफ आर सी असं जर पुट करायचं असेल तर छेदामध्ये छेदात असणारी जी क्वांटिटी आहे ती वरती येते. ओके, अंशात येते. मग काय होणार? आय सी इक्वल्स टू व्ही गुणिले 2π एफ आर सी. आता एफ आर म्हणजेच काय? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. आपण हे सर्किट रेझोनन्स सर्किटच कन्सिडर करून आपण करंट थ्रू कॅपॅसिटर, करंट थ्रू इंडक्टर पाहतोय. ओके, बट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर इक्वल्स टू 1/2π अंडर रूट एल सी अँड व्ही इक्वल्स टू आय इंटू झेड डी. ओके, व्ही म्हणजेच काय? अप्लाइड व्होल्टेज काय असणार आहे? टोटल करंट गुणिले डायनामिक इम्पिडन्स इक्वल्स टू आय इंटू झेड डीची व्हॅल्यू काय? एल डिवायडेड बाय आर सी. देअरफॉर आय सी, म्हणून कॅपॅसिटर करंट आय सी इक्वल्स टू आय इंटू एल डिवायडेड बाय आर सी इंटू 2π 1/2π अंडर रूट एल सी इंटू सी. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. आता काय काय चेंजेस केलेले आहेत पहा. आय सी, इथं वरील फॉर्म्युला पहा. आय सी, कॅपॅसिटर करंट आय सी इक्वल्स टू व्ही इंटू 2π एफ आर सी. ओके, आता इथे पहा आय सी आहे, व्हीच्या ऐवजी काय पुट केला? आय इंटू एल अपॉन आर सी. आय इंटू एल अपॉन आर सी ही व्हीची क्वांटिटी झाली. ठीक आहे, इंटू 2π. बघा, मूळ फॉर्म्युल्यामधील 2π आहे तसाच आहे. एफ आरच्या ऐवजी इथं काय पुट केलेला आहे? हा फॉर्म्युला, रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1/2π अंडर रूट एल सी, 1/2π अंडर रूट एल सी, आणि हा मूळ फॉर्म्युलामधील सी आहे तसाच. ओके, ठीक आहे. तर पहा काय काय क्वांटिटीज कॅन्सल होतील एकमेकाला. इथला सी हा कॅन्सल होईल इथल्या सीशी, आणि 2π पण सुद्धा कॅन्सल होतील. काय शिल्लक राहील? आय इंटू एल अपॉन आर सी वर्गमुळात सी अपॉन एल, वर्गमुळात सी अपॉन एल. ठीक आहे, सी कॅन्सल झालेलं नाही आहे. ओके, आय इंटू एल अपॉन आर सी गुणिले वर्गमुळात सी अपॉन एल कंस पूर्ण. ठीक आहे, इक्वल्स टू आय इंटू हे दोन्हीचं गुणाकार रिअरेंज केल्यानंतर 1/r इंटू अंडर रूट एल बाय सी. ओके, आता 1/r अंडर रूट एल बाय सी ह्या काय आहे? क्यू आहे, क्वालिटी फॅक्टर क्यू आहे. पूर्वीच्या समीकरणामध्येच आपण डिफाईन केला होता. ठीक आहे, तर देअरफॉर आय सी इक्वल्स टू क्यू इंटू आय. एक्सप्रेशन नंबर 3.8.19. एक्सप्रेशन नंबर 3.8.19. आय सी इक्वल्स टू क्यू इंटू आय. आता कॅपॅसिटरमधून प्रवाहित होणारा करंट पण कसा आहे? टोटल करंटला क्यूच्या मल्टिपलमध्ये आहे. कन्क्लुजन, दिस एक्सप्रेशन शोज दॅट, हे समीकरण असं दाखवते की करंट थ्रू कॅपॅसिटर, कॅपॅसिटरमधून प्रवाहित होणारा करंट ऑफ ए पॅरलल रेझोनन्स सर्किट. ओके, पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये कॅपॅसिटरमधून प्रवाहित होणारा करंट इज म्हणजे आहे क्यू टाइम्स, क्यूच्या पटीने क्यू टाइम्स आहे
द सोर्स करंट. ओके, सोर्स करंटला क्यूच्या पटीने आहे. सिन्स म्हणजे याच्यापूर्वी क्यू ग्रेटर दॅन आय, आय सी ग्रेटर दॅन आय. आय म्हणजे सोर्स करंट आहे, आय सी म्हणजे कॅपॅसिटर करंट, क्यू म्हणजे करंट मॅग्निफिकेशन फॅक्टर. ओके, करंट मॅग्निफिकेशन फॅक्टर. ठीक आहे. इन अदर वर्ड्स ॲट पॅरलल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, दुसऱ्या शब्दामध्ये पॅरलल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, द करंट थ्रू कॅपॅसिटर, कॅपॅसिटरमधून प्रवाहित होणारा करंट इज क्यू टाइम्स हायर दॅन द सप्लाय करंट. ओके, क्यू टाइम्स हायर दॅन द सप्लाय करंट म्हणजे जितका सप्लाय करंट सप्लाय होतोय त्याच्यापेक्षा कॅपॅसिटरमधून प्रवाहित होणारा करंट हा जास्त असतो पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये. ओके, म्हणजेच काय की करंटचं इथं विस्तृतीकरण होतं, करंटचं इथं मॅग्निफिकेशन होतं. आपण अप्लाय केलेली सप्लाय करंट 5 अँपिअर असेल तर तिथे साधारणतः थोडीशी मोठी म्हणजे 5 अँपिअरपेक्षा थोडीशी मोठी तिथे कॅपॅसिटरमधून प्रवाहित होणारे करंट असते. ओके, देअरफॉर इट इज सेड दॅट, म्हणून असे म्हणता येईल की करंट मॅग्निफिकेशन टेक्स प्लेस इन द पॅरलल रेझोनन्स सर्किट. करंट मॅग्निफिकेशन तिथं होतो पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये. अँड द क्यू फॅक्टर इज कॉल्ड ॲज द करंट मॅग्निफिकेशन फॅक्टर. आणि क्यू फॅक्टरला आपण काय म्हणणार आहोत? करंट मॅग्निफिकेशन फॅक्टर. सिलेबस टॉपिक 3.8.10 कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट. कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट, क्वेश्चन नंबर 15. आता पॅरलल रेझोनन्स सर्किटचे काही गुणधर्म आहेत. ओके, इम्पिडन्स ॲट रेझोनन्स, रेझोनन्सच्या वेळी इम्पिडन्स इज आहे झेड डी इक्वल्स टू एल अपॉन सी आर. ओके, झेड डी इक्वल्स टू एल अपॉन सी आर. ओके, हे फक्त पॅरलल रेझोनन्स सर्किटसाठी आहे, पॅरलल सर्किटसाठी नाही, पॅरलल रेझोनन्स सर्किटसाठी. म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी एफ इक्वल्स टू रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर इतकी असेल त्यावेळी. ओके, इम्पिडन्स कसा असतो? डायनामिक इम्पिडन्स झेड डी इक्वल्स टू एल अपॉन सी आर. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. सेकंड कॅरेक्टरिस्टिक पहा, झेड डी इज प्युअरली रेजिस्टिव्ह. डायनामिक इम्पिडन्स ही प्युअरली रेजिस्टिव्ह असते ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. ओके, थर्ड आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर इक्वल्स टू 1/2π अंडर रूट एल सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी किती असणार आहे? एफ आर इक्वल्स टू 1/2π इंटू अंडर रूट एल सी. 4 फेज अँगल कसा असतो? फाय इक्वल्स टू 0, कारण व्होल्टेज आणि करंट हे एकाच फेजमध्ये असतात. ओके, रेझोनन्स सर्किटमध्ये ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक काय? पॉवर फॅक्टर कॉस फाय. पॉवर फॅक्टर कसा असतो? युनिटी असतो ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. ओके, अगदी सोपे आहेत लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा. ओके, कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट अगदी सोपे आहेत. ओके, सोर्स करंट आय इज मिनिमम, त्यावेळी सोर्स करंट कसा असतो? मिनिमम असतो ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. आणि सेवन्थ आहे क्यू इक्वल्स टू करंट मॅग्निफिकेशन इक्वल्स टू 1/r इंटू अंडर रूट एल बाय सी. क्यूचा फॉर्म्युलासुद्धा लक्षात राहू शकतो 1/r इंटू अंडर रूट एल अपॉन सी. ओके, 8 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक आहे आय एल. आय एल म्हणजे काय? करंट थ्रू इंडक्टर. आय एल इक्वल्स टू आय सी, करंट थ्रू कॅपॅसिटर. दोन्ही सेमच आहेत. कसे आहेत? क्यू इंटू आय ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. ओके, 9th आहे व्ही अँड आय आर इन फेज ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. ओके, 9वा काय आहे? व्होल्टेज आणि करंट हे एकाच स्थितीमध्ये, एकाच टप्प्यामध्ये, एकाच फेजमध्ये असतात रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला. बँडविड्थ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. बँडविड्थ कसा आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, गुणाकार व्यस्त प्रमाणात आहे. ओके, क्यूला. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 3.8.11 कंपॅरिझन ऑफ सिरीज अँड पॅरलल रेझोनन्स सर्किट. आता सिरीज अँड पॅरलल रेझोनन्स सर्किटचं कंपॅरिझन दिलेलं आहे. MSBT परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 16 हा मोस्ट IMP टॉपिक आहे. ओके, क्वेश्चन नंबर 16 हाच होईल, कंपॅरिझन ऑफ सिरीज अँड पॅरलल रेझोनन्स सर्किट. बऱ्याच वेळा विचारलेला आहे. हा VVIMP टॉपिक आहे. सिरीज अँड पॅरलल रेझोनन्स सर्किट. सिरीज अँड पॅरलल रेझोनन्स सर्किट. ओके, एकदा सर्किट सिरीज रेझोनन्समध्ये असताना काय पॅरामीटर्स असतील आणि एकदा पॅरलल रेझोनन्समध्ये असताना काय पॅरामीटर्स असतील याचं कंपॅरिझन दिलेलं आहे. सिलेबस टॉपिक 3.8.11 कंपॅरिझन ऑफ सिरीज अँड पॅरलल रेझोनन्स सर्किट. द कंपॅरिझन ऑफ सिरीज अँड पॅरलल रेझोनन्स सर्किट्स ऑफ रेझोनन्स इज गिवन इन टेबल 3.8.1. Table 3.8.1. Here is the first column, serial number. Second, parameters. Okay, parameters, series circuit, parallel circuit. Okay, keep in mind both are circuit are in resonance circuit. Okay, लक्षात ठेवा की दोन्ही सर्किट कसे आहेत? रेझोनंट आहेत. रेझोनन्समध्ये असताना हे जे पॅरामीटर्स आहेत, इम्पिडन्स, नेचर ऑफ सर्किट, पॉवर फॅक्टर, करंट ड्रॉन फ्रॉम द सोर्स, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, मॅग्निफिकेशन, क्यू फॅक्टर, टाईप ऑफ सर्किट, करंट थ्रू इंडक्टर, करंट थ्रू कॅपॅसिटर, तुम्ही अजूनही
भरपूर असे फॅक्टर्स तिथे पॅरामीटर्स तिथे ॲड करू शकता. ठीक आहे. तर पहा फर्स्ट पॅरामीटर आहे इम्पिडन्स. सिरीज सर्किट ज्यावेळी रेझोनन्स सर्किट म्हणून काम करत असतो, त्यावेळी इम्पिडन्स कसा आहे, मिनिमम असतो. इम्पिडन्स Z इक्वल्स टू R मिनिमम. आणि पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये मॅक्झिमम असतो. डायनॅमिक इम्पिडन्स ZD इक्वल्स टू L/CR आपण आत्ताच पाहिला. ओके. सेकंड पहा नेचर ऑफ सर्किटचा नेचर, सर्किटचा स्वभाव कसा असतो. ओके. सिरीज सर्किट रेझोनन्समध्ये असेल तर तो कसा असणार आहे, रेझिस्टिव्ह. पॅरलल सर्किट पण रेझिस्टिव्हच असेल. ओके. कारण तिथे दोन्ही ज्या रिॲक्टन्सेस आहेत XL आणि XC दोन्ही हे बरोबर असतात रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला. ओके. मग त्यामुळे शिल्लक राहतो तो रेझिस्टिव्हच पार्ट शिल्लक राहतो. ओके. थर्ड पॅरामीटर पॉवर फॅक्टर. सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर युनिटी असतो, तसंच पॅरलल सर्किटमध्ये सुद्धा पॉवर फॅक्टर हा युनिटी असतो. फोर्थ करंट ड्रॉन फ्रॉम द सोर्सकडून करंट किती घेतला जातो. सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये मॅक्झिमम I इक्वल्स टू V अपॉन R. सर्किटच रेझिस्टिव्ह असतो, त्यामुळे करंट हा मॅक्झिमम घेतला जातो. ना तिथे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ना तिथे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काम करते. ओके. मॅक्झिमम त्यामुळे करंट सोर्सकडून घेतला जातो, ड्रॉ केला जातो. ठीक आहे. पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये मिनिमम I इक्वल्स टू V डिवायडेड बाय L/CR इतका करंट ड्रॉ केला जातो मिनिमम. ओके. फिफ्थ पॅरामीटर आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कशी असते, सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये FR इक्वल्स टू 1/2π√LC. ओके. त्याचबरोबर पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR इक्वल्स टू 1/2π × √LC दोन्ही सेमच असतात. मॅग्निफिकेशन, आता सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये व्होल्टेजचं मॅग्निफिकेशन होतं आहे, व्होल्टेज मॅग्निफिकेशन टेक्स प्लेस. अँड पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये करंटचं मॅग्निफिकेशन होतं. 7th नंबरचा पॅरामीटर आहे क्यू फॅक्टर, म्हणजेच क्वालिटी फॅक्टर. Q इक्वल्स टू 1/R किंवा आपण याला व्होल्टेज मॅग्निफिकेशन फॅक्टर, करंट मॅग्निफिकेशन फॅक्टर सुद्धा म्हणू शकतो. V इक्वल्स टू 1/R इंटू √L/C. तसेच पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये क्यू फॅक्टर Q इक्वल्स टू 1/R इंटू √L/C. ओके. 8th नंबरचा पॅरामीटर आहे टाईप ऑफ सर्किट. सिरीज रेझोनन्स सर्किट हा असेप्टर. ओके. अँड पॅरलल रेझोनन्स सर्किट हा रिजेक्टर आहे, कोणत्याही सिग्नलला आउटपुटमधून जाऊ देत नाही. रिजेक्टर पॅरलल रेझोनन्स सर्किट. ओके. ठीक आहे. तर पहा हे पॅरामीटर जे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन विद्यार्थ्यांनी क्वेश्चन नंबर 16 मध्ये हा कंपॅरिझन ऑफ सिरीज अँड पॅरलल रेझोनन्स सर्किट हा लिहायचा आहे. ओके. तर पहा हे दोन जे एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल नंबर 3.8.4 आणि एक्झाम्पल नंबर 3.8.5 हे सुद्धा विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण हे छोटे प्रॉब्लेम आहेत. आपण नेक्स्ट मोठे प्रॉब्लेम पाहूयात. ओके. इथे पहा एक्झाम्पल नंबर 3.8.10 क्वेश्चन नंबर 17 इथे तयार होतो आहे ह्या एक्झाम्पलवरती. एक्झाम्पल काय आहे पहा, 3.8.10 दोन इम्पिडन्सेस आहेत. Z1 इक्वल्स टू 8+j6 ओहम. ओके. जो Z1 दिलेला आहे तो रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दिलेला आहे. ओके. अँड Z2 सेकंड इम्पिडन्स Z2 इक्वल्स टू 4+j4 ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल अक्रॉस 200 व्होल्ट 50 हर्ट्ज. व्होल्टेज सोर्स सुद्धा दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी सुद्धा दिलेला आहे 50 हर्ट्ज AC सप्लाय. कॅल्क्युलेट काय गोष्टी कॅल्क्युलेट करायचं पहा. फर्स्ट ब्रांच करंट I1, ब्रांच करंट I2, थर्ड आहे टोटल करंट IT. ड्रॉ द फेजर डायग्राम. ओके. दोन इम्पिडन्स आहेत, ते इम्पिडन्स पॅरललमध्ये कनेक्ट आहेत. सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. दोन्ही ब्रांच करंट फाइंड आउट करायचे आहेत. ब्रांच करंट 1 ब्रांच करंट 2 फाइंड आउट करायचे आहेत आणि त्याचबरोबर टोटल करंट फाइंड आउट करायचं आहे. ड्रॉ द फेजर डायग्राम सुद्धा ड्रॉ करायचा आहे. अशा प्रकारचा प्रश्न समर 14 MSBTच्या परीक्षांमध्ये 4 मार्काला विचारला होता. ठीक आहे. तर शांत डोक्याने दिलेला पहिल्यांदा जो सोल्युशन आहे त्याच्यामध्ये गिवन क्वांटिटी ज्या आहेत त्या व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहेत. Z1 इक्वल्स टू 8+j6 ओहम. आता हा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहे, पॅरलल सर्किट असल्यामुळे आपल्याला टोटल इम्पिडन्स काढावा लागणार आहे. टोटल इम्पिडन्स काढण्यासाठी जर दिलेले इम्पिडन्सेस हे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये असतील तर त्याला आधी पोलार फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे. पोलार फॉर्ममध्ये कन्व्हर्जन कसं करतात, R ॲट अन अँगल फाय. आरची व्हॅल्यू कसं काढतो आपण, वर्गमुळात R² + x². ओके. आणि फायची किंमत कशी काढतो आपण, टॅन इनवर्स. ओके. x/r, टॅन इनवर्स x/r. अँगल आपल्याला फाय मिळेल. ठीक आहे. तोंडीसुद्धा आपण रेक्टँग्युलरचं पोलारमध्ये कन्व्हर्जन करू शकतो.
Z2 पण दिलेला आहे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये 4+J4 ओहम, त्याचंसुद्धा कन्व्हर्जन पोलर फॉर्ममध्ये करावं लागेल. 5+65 ॲट ॲन अँगल 5.65 ॲट ॲन अँगल 45 degree and given voltage is 200 volt, frequency 50 hertz. To find branch current I1, second branch current I2, third total current IT, and fourth phasor diagram. Okay, we have retraced here figure 3.8.10a. Okay, by showing given impedances 8 plus J6 ohm and 4 plus J4 ohm. Okay, and here showing branch current I1, branch current I2, and total current IT. Okay, all of the quantities are showing in figure. Okay, step number 1, calculate total impedance. Total impedance, first upon we are going to calculate total impedance Z equals to Z1 parallel Z2. Okay, by the figure or by the given in problem, both are the impedances are in connected in parallel, so we have to calculate total impedance Z equals to Z1 parallel Z2. ओके, आता दोन्ही impedances पॅरलमध्ये असल्यामुळे अंशात in numerator multiplication of both the impedances and in denominator addition of both the impedances. Okay, take in multiplication in numerator Z1 into Z2. अंशामध्ये आपणाला गुणाकार घ्यायचा आहे दोन इम्पेडन्सचा Z1 गुणिले Z2 छेदामध्ये दोन्ही इम्पेडन्सचा काय होईल, बेरीज होईल. ठीक आहे, तर पहा आता गुणाकार करत असताना आपणाला दिलेल्या क्वांटिटीज ह्या रेक्टँग्युलरमध्ये चालत नाहीत, पोलर फॉर्ममध्ये लागतात. म्हणून पोलर फॉर्ममध्ये सुरुवातीला इथे कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे. ओके, हेच कन्व्हर्जन येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कन्व्हर्जन जर आले रेक्टँग्युलरचं पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन जर करता आलं तर प्रॉब्लेम आपल्याला पुढे सोडवता येतो. ठीक आहे, 10 ॲट ॲन अँगल 36.86 इंटू 5.65 ॲट ॲन अँगल 45. आता याच्यामध्ये गुणाकार असल्या कारणाने मॅग्निट्यूड क्वांटिटीचा गुणाकार होईल आणि अँगल यांची काय होईल, बेरीज होईल. ओके, डिवायडेड बाय 8 प्लस J6 प्लस 4 प्लस J4. आता याच्यामध्ये सुद्धा बेरीजमध्ये काय होईल, मॅग्निट्यूड क्वांटिटीचा बेरीज होईल आणि जे रिॲक्टिव्ह पार्ट्स आहेत J6 प्लस J4 याचा बेरीज होईल, J10 होईल. ओके, ठीक आहे, तर इथे पहा अंशामध्ये गुणाकार केला मॅग्निट्यूड क्वांटिटीचा आणि अँगल यांची बेरीज केली असता आपल्याला 56.5 ॲट अँगल 81.86 ही क्वांटिटी मिळाली. डिवायडेड बाय छेदामध्ये मॅग्निट्यूड या क्वांटिटीचा आपण म्हणजेच रेझिस्टिव्ह पार्टचा बेरीज आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजेच रिॲक्टिव्ह पार्ट यांचीसुद्धा काय होईल, बेरीज होईल रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. ओके, तर 12 प्लस J10 किंवा 10J आपल्याला ही क्वांटिटी मिळाली. आता भागाकार आहे, अंशात काय आहे, पोलर फॉर्ममध्ये क्वांटिटी आहे, छेदात रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये क्वांटिटी आहे. चालणार नाही, छेदातली पण क्वांटिटी पोलर फॉर्ममध्ये करावी लागेल. आणि हे लक्षात ठेवा, दोन्ही क्वांटिटी ज्यावेळी पोलर फॉर्ममध्ये असतील तरच गुणाकार आणि भागाकार होणार आहे. ठीक आहे, भागाकार करत असताना मॅग्निट्यूड क्वांटिटीचा काय होईल, भाग जाईल आणि अँगल यांची वजाबाकी होईल. ओके, तर पहा 56.5ला 15.62ने भाग दिले असता आपल्याला 3.617 इतकी क्वांटिटी मिळते आणि 81.86 वजा 39.8 हा वजाबाकी केला असता आपल्याला ॲट ॲन अँगल 42.05 हा अँगल मिळतो आहे. स्टेप 2, कॅल्क्युलेट टोटल करंट ड्रॉन. ओके, एकदा का आपल्याला टोटल इम्पिडन्स मिळाला की आपण टोटल करंट काढू शकतो. IT इक्वल्स टू V डिवायडेड बाय Z. Z म्हणजेच काय, टोटल इम्पिडन्स. V दिलेलाच आहे आपल्याला. ठीक आहे, त्याला पोलर फॉर्ममध्ये जस्ट लिहिलं 200 ॲट ॲन अँगल 0 डिग्री. आता व्होल्टेजचा काही अँगल दिलेला नाही आहे म्हणून 0 इथं कन्सिडर केला. 200 ॲट ॲन अँगल 0 डिग्री डिवायडेड बाय टोटल इम्पिडन्स Z आत्ताच आपण फाइंड आउट केला 3.617 ॲट ॲन अँगल 42.05 यांचासुद्धा भाग घालवला असता तर मॅग्निट्यूड यांची क्वांटिटीचा काय होईल, भागाकार आणि अँगल यांची वजाबाकी. म्हणजेच 200ला 3.617ने भाग दिला असता आपल्याला 55.29 मिळेल आणि शून्यामधून 42.05 हे अँगल जर वजा केला तर आपल्याला ॲट ॲन अँगल -42.05 अँपियर इतकी क्वांटिटी मिळेल. ठीक आहे, हे टोटल करंट मिळते IT 55.29 ॲट ॲन अँगल -42.05 अँपियर. स्टेप 3, ब्रांच करंट. आता ब्रांच करंट I1 I2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रिस्पेक्टिव्ह आपण इम्पिडन्सेस Z1 आणि Z2 कॅल्क्युलेट केलंच होतं. ओके, त्याने भाग द्यायचा आहे व्होल्टेजला म्हणजे आपल्याला ब्रांच करंट मिळेल. रिस्पेक्टिव्ह ब्रांच करंट I1 200 ॲट ॲन अँगल 0 डिग्री डिवायडेड बाय Z1 10 ॲट ॲन अँगल 36.86 इथे आहेच. ओके, 10 ॲट ॲन अँगल 36.86. ठीक आहे, तर 20 ॲट ॲन अँगल -36.86 अँपियर. करंटचं एकक आहे अँपियर, आन्सर. ओके, I2 इक्वल्स टू V डिवायडेड बाय Z2 आपण पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलाच होता 5.65 ॲट ॲन अँगल 45. ओके,
त्याने फक्त 200ला भाग घालवायचा आहे. 200 ॲट अन अँगल 0 डिग्री डिवायडेड बाय 5.65 ॲट अन अँगल 45 डिग्री इक्वल्स टू 35.39 ॲट अन अँगल -45 डिग्री एम्पियर. ओके. स्टेप नंबर 4 फेजर डायग्राम. आता फेजर डायग्राम ड्रॉ करणे अत्यंत सोपं आहे. व्होल्टेजची जी फेजर आहे ती रेफरन्स म्हणून पकडा व्ही. ओके. व्ही ही रेफरन्स लाईन असेल. हवं तर थोडी याची मॅग्निट्यूड जास्त दाखवा, कारण दिलेलं जे व्होल्टेजचं मॅग्निट्यूड आहे 200 आहे. ओके. 200 व्होल्ट. 200च्या प्रमाणे आपण त्याची लेंथ दाखवू शकतो. ठीक आहे. अंदाजे कॅपिटल व्ही. ओके. आता पहा टोटल करंट आय टी इथे जर पाहायचं असेल, टोटल करंट आय टी हा कितव्या अँगलवर आहे? -42.05 ॲम्पियर. -42.05 ॲम्पियर इतक्या अँगलने मागे आहे, लॅग आहे. कोणाला? व्होल्टेजला. मग कोनमापक असा इथं उलटा ठेवला असता आपल्याला 42.05 हे अंश कुठं येतोय तिथे टिक मार्क करून आपल्याला टोटल करंट आय टी नंतर कोनमापक हटवायचं आहे आणि ओरिजिनपासून इथे आय टीपर्यंत असं एक रेष जोडून घ्यायची आहे. याची मॅग्निट्यूड किती असेल? तर इतके असेल. आय टी 55.29 सेंटीमीटर, म्हणजे जे काय आपण एक ठरवलं असेल ते. ठीक आहे. त्याप्रमाणे इथे आय टी येईल. ओके. टोटल करंट आय टी. त्याचप्रमाणे ब्रांच करंट आय वन आणि ब्रांच करंट आय टू तेवढ्या अँगलने आपल्याला इथे ड्रॉ करायचे आहेत. इथे पाहू शकता व्होल्टेजला हा जो आय टी आहे तो 42.05 इतक्या ह्याने मागे आहे, म्हणजे लॅग आहे. सर्व करंट हे मागे आहेत, लॅग आहेत. तर इथे पहा आय वन -36.86 ॲम्पियरने, -36.86 डिग्रीने काय आहे? लॅग आहे आय वन. ओके. आय वन पहा -36.86 इथे पहा. ओके. कोनमापक असा उलटा ठेवायचा आहे आणि 36.86 आपल्याला जिथे अँगल मिळेल तिथे टिक मार्क करून कोनमापक हटवून हा जोडून घ्यायचा आय वन. ब्रांच करंट आय टू सुद्धा -45 डिग्रीवरती आहे. कोनमापक असा उलटा ठेवून सेंटरला 45 डिग्री आपल्याला जिथे येईल कोनमापकमध्ये तो घ्यायचा आहे. कोनमापक बाजूला हटवायचा आहे. त्यानंतर हा सुद्धा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. ओके. फिगर पी 3.8.10 बी फेजर डायग्राम. ठीक आहे. तर पहा हा जो प्रॉब्लेम आहे 3.8.11 हा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 3.8.12. टू इम्पिडन्सेस 3 + J4 ओहम अँड 12 - J4 ओहम आर कनेक्टेड इन पॅरल अक्रॉस 230 व्होल्ट सिंगल फेज 50 Hz AC supply. Determine current drawn by each path branch and total current IT in the circuit. आत्ताच आपण जे प्रॉब्लेम पाहिला त्याप्रमाणेच आहे, सेम त्याप्रमाणे, फक्त इथे इम्पिडन्सेसचे व्हॅल्यू वेगळे आहेत आणि व्होल्टेज 230 व्होल्ट दिलेला आहे. ओके. ठीक आहे. आणि इथं ब्रांच करंटच्या ऐवजी पाथ करंट म्हटलेलं आहे. ओके. करंट ड्रॉन बाय ईच पाथ, प्रत्येक पाथने, प्रत्येक मार्गाने. ओके. पॅरलमध्ये असल्यामुळे दोनच मार्ग इथे तयार होतील, आय वन आणि आय टू, कारण दोनच इम्पिडन्स आहेत. ओके. ते सुद्धा पॅरलमध्ये कनेक्ट आहेत त्यामुळे. आणि टोटल करंट आय टी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अशा प्रकारचा प्रश्न समर 16ला MSBTच्या परीक्षांमध्ये 2 मार्क्ससाठी विचारला होता. ठीक आहे. तर शांत डोक्याने सुरुवातीला पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करून झाल्यानंतर, वाचून झाल्यानंतर गिवन क्वांटिटीज लिहायचे आहेत. Z1 = 3 + J4 ओहम, Z2 = 12 - J4 ओहम, व्ही किती दिला आहे? 230 व्होल्ट, F = 50 हर्ट्ज दिलेला आहे. स्टेप 1 फाइंड I1 आणि I2. आता I1 आणि I2 फाइंड आउट करण्यासाठी त्या रिस्पेक्टिव्ह पाथचा, त्या रिस्पेक्टिव्ह ब्रांचचा आपल्याला इम्पिडन्स माहीत पाहिजे. तर इम्पिडन्स पहा Z1 = 3 + J ओहम, याला पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करत आहेत. R ॲट अन अँगल tan इनव्हर्स X/R. आता R म्हणजेच काय? √R² + X². ओके. √R² + X². कॅपिटल R किती आहे? 3 प्लस X किती आहे? 4. ओके. यांचा वर्गमुळामध्ये बेरीज करायचे वर्ग करून, तर आपल्याला R मिळेल, स्मॉल r मिळेल ॲट अन अँगल tan इनव्हर्स X/R. X किती आहे? 4 डिवायडेड बाय R किती आहे? 3. ओके. आपल्याला अँगल मिळेल 5 ॲट अन अँगल 53.13 डिग्री ओहम. ओके. त्याच पद्धतीने Z2चं रेक्टँग्युलर फॉर्मचं आपण पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचे. Z2 आपल्याला 12.65 ॲट अन अँगल -18.43 डिग्री मिळेल. आता I1 = V डिवायडेड बाय Z1. V किती आहे? 230 व्होल्ट ॲट अन अँगल 0 डिग्री डिवायडेड बाय 5 ॲट अन अँगल 53.13 = 46 ॲट अन अँगल -53.13 ॲम्पियर. ओके. इथे पहा दोन क्वांटिटी पोलर फॉर्ममध्ये आहेत. पोलर फॉर्ममध्ये असेल तर दोन्ही क्वांटिटीचा भागाकार होईल, त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड क्वांटिटीचा भाग जाईल आणि अँगल यांची वजाबाकी होईल. ओके. 230ला 5ने भाग जाईल आणि 0 - 53.13 असं वजाबाकी होईल. तर फायनल आपल्याला अँगल काय मिळेल? -53.13 ॲम्पियर.
त्याच पद्धतीने I2 इथे फाइंड आउट करतोय. V डिवायडेड बाय Z2 इक्वल्स टू 230 ॲट अन अँगल 0 डिग्री डिवायडेड बाय 12.65 ॲट अन अँगल मायनस 18.43 इक्वल्स टू 18.18 ॲट अन अँगल 18.43 अँपियर. I2 मिळतोय आपल्याला. ओके, इथे पहा ऑलरेडी अँगल मायनसमध्ये आहे. 0 मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. त्यामुळे इथे जो अँगल आहे तो प्लस होईल. चिन्हांचा इथे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. अत्यंत शांत पद्धतीने चिन्हांचं जे कन्व्हेक्शन आहे, ओके, तो इथे कन्सिडर करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, 0 वजा 18.43 असताना वजा काय होईल, प्लस होईल. ओके, स्टेप 2 टोटल करंट आय. टोटल करंट आय फाइंड आउट करायचं आहे. हां, टोटल करंट आय. ओके, ठीक आहे. I1 आहे, I2 आहे. I1 I2 आपल्याला दोन्ही दिलेले आहेत. आता I1 आपल्याला जो पोलर फॉर्ममध्ये मिळाला त्याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, कारण बेरीज करायची आहे. टोटल करंट हे कधी असणार आहे, I1 प्लस I2. मग I1 प्लस I2 करायचं असेल तर इथे पोलर फॉर्ममध्ये बेरीज करत असताना तो चालणार नाही. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला काय करावं लागेल, रेक्टँग्युलरमध्ये. ठीक आहे, तर पोलारचं रेक्टँग्युलर इथे कन्व्हर्जन केलेलं आहे. तर पहा, I इक्वल्स टू I1 प्लस I2 27.6 वजा J 36.8 प्लस 17.25 प्लस J 5.75. टोटल करंट I जो आहे आपल्याला 44.85 मायनस J 31.05 हा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये मिळतो आहे. त्याला सुद्धा फायनली पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. 54.55 ॲट अन अँगल मायनस 34.69 अँपियर. ओके, 69 डिग्री अँपियर. ठीक आहे. Question number 19, example number 3.8.14. A choke coil has a resistance of 2 ohm and an inductance of 0.035 Henry is connected in parallel with 350 microfarad capacitor which is in series with a resistance of 20 ohm. When the combination is connected across 200 volt 50 hertz supply, calculate. ठीक है, द टोटल करंट टेकन अँड पॉवर फॅक्टर ऑफ द होल सर्किट. ठीक आहे. प्रॉब्लेम आता इथे पहा, प्रॉब्लेम व्यवस्थित वाचलाच गेला पाहिजे. ठीक आहे. अ चोक कॉईल हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 2 ओम. एक चोक कॉईल आहे, त्याचा रेजिस्टन्स रोधक आहे कॅपिटल R 2 ओम दिलेला आहे. अँड अँड इंडक्टन्स, आणि त्याचा जो इंडक्टन्स आहे XL तो दिलेला आहे 0. XL किंवा L दिलेला आहे, सॉरी L दिलेला आहे, L दिलेला आहे 0.035 हेनरी इज कनेक्टेड इन पॅरलल. हे जे कॉम्बिनेशन आहे ते पॅरलमध्ये कनेक्टेड आहे. कुणाला, म्हणजे एका 350 मायक्रोफॅरड कॅपॅसिटरला. ओके, 350 मायक्रोफॅरड म्हणजेच कॅपिटल C इथे दिलेला आहे 350 मायक्रोफॅरड विच इज इन सिरीज, जो की तो सिरीजमध्ये आहे विथ अ रेजिस्टन्स. ओके, कॅपॅसिटरच्या सिरीजमध्ये सुद्धा एक रेजिस्टन्स आहे 20 ओमचा, म्हणजेच R प्लस J6 इथे दुसरी ब्रांच तयार होते आणि इथे R प्लस J6 ही पहिली ब्रांच तयार होते. ओके, वेन द कॉम्बिनेशन इज कनेक्टेड अक्रॉस. ज्यावेळी हे दोन कॉम्बिनेशन हे कनेक्ट केलेलं आहे अक्रॉस, म्हणजे च्या भोवती 200 व्होल्ट 50 हर्ट्ज सप्लायच्या भोवती जर कनेक्ट केला असता तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल करंट टेकन अँड पॉवर फॅक्टर ऑफ होल सर्किट. आता इथे इम्पिडन्स देत असताना अगदी विस्तृतमध्ये दिलेला आहे, म्हणजे सुटसुटीत दिलेला आहे. ठीक आहे, तर त्याला सुरुवातीला पहिल्यांदा इम्पिडन्स बनावा लागेल आपल्याला, मग टोटल करंट आणि पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करावं लागणार. दिलेल्या क्वांटिटीज सोल्युशन गिवन शांत पद्धतीने लिहिले असता आपल्याला R1 2 ओहम असतो, L 0.035 हेनरी, कॅपॅसिटर C 350 मायक्रोफॅरेड, R2 20 ओहम, V जो दिलेला आहे 200 वोल्ट, F 50 हर्ट्ज दिलेला आहे. टू फाइंड टोटल करंट टेकन पॉवर फॅक्टर ऑफ द होल सर्किट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. स्टेप नंबर 1, सर्किट डायग्राम. दिलेल्या क्वांटिटीजवरून आपण सर्किट बनवणे, प्रॉब्लेम वाचणे ही पहिली स्टेप, दिलेली क्वांटिटी व्यवस्थित लिहून घेणे ही दुसरी स्टेप. तिसरी स्टेपमध्ये काय, दिलेल्या क्वांटिटीप्रमाणे दिलेल्या व्हॅल्यू कॉम्पोनंटच्या व्हॅल्यूप्रमाणे आपण सर्किट ड्रॉ करणे ही तिसरी स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे. ओके, R1 दिलेलं पहा 2 ओहम. आता रेजिस्टन्स आहे म्हणून रेजिस्टन्स इथं सिम्बॉल ड्रॉ केला आपण. इंडक्टर आहे म्हणून कॉईलचं सिम्बॉल ड्रॉ केलेला आहे. ओके, त्याच पद्धतीने इथे दिलेले ज्या व्हॅल्यू आहेत R1 2 ओहम, L इंडक्टर जो आहे तो 0.035 हेनरी इथे दाखवलेला आहे. प्लस आता हे जे कॉम्बिनेशन आहे ते दुसऱ्या एका ब्रांचला कनेक्टेड आहे. ओके, तर पहा R2 20 ओहम, त्या ब्रांचचा जो रेजिस्टन्स आहे R2 20 ओहम आणि C 350 मायक्रोफॅरेड. ओके, अशा पद्धतीने सर्किट व्यवस्थित ड्रॉ केलेलं आहे. अजून इम्पिडन्स ड्रॉ केलेलं नाही, इम्पिडन्स आपण फाइंड आउट केलं नाही, परंतु दिलेल्या कॉम्पोनंटच्या व्हॅल्यूनुसार सर्किट पहिल्यांदा रिट्रेस केलेलं आहे
आणि हे जे कॉम्बिनेशन आहे दोन्ही पॅरलल कॉम्बिनेशन हे सप्लाय व्होल्टेज 200 व्होल्ट 50 हर्ट्जला कनेक्टेड केलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने सर्किट रिटेस्ट करता आला पाहिजे. स्टेप नंबर 2, कॅल्क्युलेट करंट पॉवर फॅक्टर फ्रॉम फिगर P3.8.14 Z1 R1 प्लस JXL असेल आणि Z2 काय असणार आहे R2 मायनस JXC. ओके, R2 मायनस JXC असणार आहे. तर इथे पहा एक्सेल पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल. एक्सेलचा फॉर्म्युला 2πfl आहे. ओके, 2π दिलेली फ्रिक्वेन्सी एफ इंटू एल. फ्रिक्वेन्सी जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये दिली नसेल तर 50 हर्ट्ज कन्सिडर केली तरी चालेल. 2π गुणिले 50 गुणिले इंडक्टरची व्हॅल्यू किती आहे 0.03511 ओहम. आत्ता आपल्याला एक्सेल मिळाला. आर तर ऑलरेडी दिलेला आहे 2, म्हणजेच काय होईल 2 प्लस J11 हा पहिला इम्पिडन्स होईल रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. इथे पहा Z1 इक्वल्स टू दॅरफॉर Z1 इक्वल्स टू 2 प्लस J11 ओहम हा फर्स्ट इम्पिडन्स आपण इथे मिळवला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. त्याला कन्व्हर्जन पोलर फॉर्ममध्ये केलं. ठीक आहे, 11.18 ॲट अँगल 79.89 डिग्री ओहम. त्याचप्रमाणे XC सेकंड ब्रांचसाठी आपल्याला कॅपॅसिटी रिॲक्टन्स XC फाइंड आउट करायला लागेल. XCचा फॉर्म्युला आहे 1/2πfc. ओके, 2 इंटू पाय इंटू एफ. एफ दिलेला आहे 50 हर्ट्ज, दिली नसेल तर 50 हर्ट्ज कन्सिडर करावी लागेल सपोज. ओके, आणि गुणिले सी किती आहे 350 मायक्रोफॅरेड. म्हणून 1/2 इंटू पाय इंटू 50 इंटू 350 म्हणजे 350 गुणिले 10 वजा 6 10⁻⁻6 मायक्रोफॅरेड आहे. मायक्रोफॅरेड असल्या कारणाने इंटू गुणाकारात 10 वजा 6 इंटू 10⁻⁻6 घेतलेला आहे. ओके, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे विसरायचं नाही आहे. मिलीफॅरेड, मायक्रोफॅरेड, पिकोफॅरेड, नॅनोफॅरेड. ओके, हे विसरायचं नाही आहे. ठीक आहे, तर इथे पहा मायक्रो असल्या कारणाने इंटू 10⁻⁻6 घेतलेलं आहे. बरोबर, हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 9.09 ओहम इतकं मिळेल. Z2 आपल्याला मिळतोय Z2 XC मिळाला आहे 9.09. तो फॉर्म्युलामध्ये ठेवावा लागणार. 20 मायनस J XC किती आहे 9.09 ओहम. हा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये झाला. याचं कन्व्हर्जन पोलर फॉर्ममध्ये केलं असतं आपल्याला 21.96 ॲट अँगल मायनस 24.44 डिग्री ओहम इतका Z2 मिळाला. Z1 मिळाला, Z2 मिळाला. ठीक आहे, आता Z इक्विव्हॅलंट म्हणजेच टोटल इम्पिडन्स Z. आता हे दोन्ही इम्पिडन्सेस कसे आहेत पॅरललमध्ये. पॅरललमध्ये असल्या कारणाने अंशात दोन्ही इम्पिडन्सेसचा गुणाकार आणि छेदात दोन्ही इम्पिडन्सेसची बेरीज. आता गुणाकार करायचं म्हटलं की इम्पिडन्सेस हे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये असून चालणार नाहीत, पोलर फॉर्ममध्ये लागतील. म्हणून सुरुवातीलाच पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे. Z1च्या जागी 11.18 ॲट अँगल 79.89, Z2च्या जागी 21.96 ॲट अँगल वजा 24.44 ही व्हॅल्यू ठेवली. छेद Z1 प्लस Z2. छेदात बेरीज पण करायची आहे. मग बेरीज करत असताना पोलर फॉर्म चालणार नाही, रेक्टँग्युलर फॉर्म चालेल. म्हणून सुरुवातीला रेक्टँग्युलर फॉर्मसुद्धा घेतलेला आहे. 2 प्लस J11 Z1 असेल प्लस 20 मायनस J 9.09 हा Z2 असेल. ठीक आहे, तर इथे पहा अंशामध्ये मॅग्निट्यूड क्वांटिटी यांचा गुणाकार होईल आणि अँगल यांची बेरीज होईल. ठीक आहे, 245.51 ॲट अँगल 55.45 छेदामध्ये काय होईल बेरीज होईल. ओके, रेजिस्टिव्ह पार्ट यांची बेरीज आणि रिॲक्टिव्ह पार्ट यांचं पण बेरीजच होईल. ठीक आहे, 20 प्लस 2 म्हणजेच 22 प्लस J11 मायनस J 0.09. ओके, इथं काय होईल वजाबाकी होईल. 22 प्लस J 1.91. हा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहे. भागाकार करायचा असल्या कारणाने दोन्ही क्वांटिटी आपल्याला पोलर फॉर्ममध्ये लागतील आणि छेदातली क्वांटिटी रेक्टँग्युलरमध्ये चालणार नाही. मग त्याचं कन्व्हर्जन पोलर फॉर्ममध्ये सुद्धा केलं. ओके, मग भाग घेतला. 245.51 ला 22.08 ने भाग दिला आणि अँगल यांची काय केली वजाबाकी केली. लक्षात ठेवा भागाकार असेल तर अँगल यांची काय होईल वजाबाकी. ठीक आहे, Z इक्वॅलंट इक्वल्स टू 11.11 ॲट अँगल 50.49 ओहम. म्हणजेच जो टोटल इम्पिडन्स Z आहे आपल्याला 11.11 ॲट अँगल 50.49 ओहम मिळाला. टोटल करंट I इक्वल्स टू V डिवायडेड बाय Z इक्वॅलंट. ओके, टोटल व्होल्टेज V डिवायडेड बाय Z इक्वॅलंट इक्वल टू 200 ॲट अँगल 0 डिग्री डिवायडेड बाय 11.11 ॲट अँगल 50.49. आपल्याला टोटल करंट काय मिळतोय 18 ॲट अँगल मायनस 50.49 ॲम्पियर. आपला फर्स्ट जो कॅल्क्युलेट करायचा होता टोटल करंट तो आपण फाइंड आउट केला. 18 ॲट अँगल मायनस 50.49 ॲम्पियर इतका टोटल करंट ड्रॉ होतोय. सेकंड जो आपल्याला पॅरामीटर होता पॉवर फॅक्टर कॉस फाय फाइंड आउट करायचा आहे. ओके, कॉस फाय कसा मिळेल हा जो अँगल आहे तो कॉस फायच्या तिथे पुट केल्यानंतर आपल्याला पॉवर फॅक्टर मिळेल. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय कॉस फाय.
कॉस तर आहेच फॉर्म्युलानुसार. फायची व्हॅल्यू माहीत नव्हती, तो माहीत केली. पोलर फॉर्ममध्ये करंट जो अँगल दाखवतोय तोच काय असणार आहे, इथे अँगल असेल. कारण व्होल्टेजचा अँगल तर 0 आहे. ओके. मग करंटचा अँगल किती असेल, -50.49. तो कॉसच्या पुढे कंसात लिहिला. कॅल्सीमध्ये कॉस कंसामध्ये 50 वजा 50.49 ठेवला असता आपल्याला 0.6362 लॅगिंग मिळेल. ओके, लॅगिंग मिळेल. ठीक आहे. इथं आपणाला जो युनिट नंबर 2 आहे सिंगल फेज AC पॅरलल सर्किट, जो की 13 मार्कला होता, तो इथे आपल्याला एंड होतोय. ओके. सिंगल फेज AC पॅरलल सर्किट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये युनिट नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय गोष्टी पाहिल्या पहा. ओके. सिलेबस टॉपिक 3.8.8 मॅग्निफिकेशन इन पॅरलल रेझोनन्स सर्किट. करंट थ्रू इंडक्टर आपण पाहिला. ओके. इंडक्टरमधून करंट प्रवाहित होत असताना तो टोटल करंटला क्यूच्या पटीने असतो. त्याच पद्धतीने सिलेबस टॉपिक 3.8.9 करंट थ्रू कॅपॅसिटर. कॅपॅसिटरमधून करंट फ्लो होत असताना रेझोनन्स सर्किटमध्ये कॅपॅसिटरमधून करंट फ्लो असताना IC कसा असतो, सप्लाय करंटपेक्षा क्यूच्या पटीने मोठा असतो. ठीक आहे. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.8.10 क्वेश्चन नंबर 15 कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट आपण पाहिले. हे जे 10 कॅरेक्टरिस्टिक आहेत ते अत्यंत सोपे आहेत, लक्षात ठेवण्यासारखे सुद्धा आहेत. ओके. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.8.11 कंपॅरिझन ऑफ सिरीज अँड पॅरलल रेझोनन्स सर्किट अत्यंत महत्त्वाचं आहे. कंपॅरिझन ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट आणि पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये पॅरामीटर्स, इम्पिडन्स, नेचर ऑफ सर्किट, पॉवर फॅक्टर, करंट ड्रॉन फ्रॉम द सोर्स, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, मॅग्निफिकेशन, क्यू फॅक्टर, टाइप्स ऑफ सर्किट, हे 8 पॅरामीटर आपण कंपेअर केले. त्याचबरोबर हे 2 एक्झाम्पल्स विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट घेऊन हे वहीमध्ये लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 17 हा सॉल्व केला. क्वेश्चन नंबर 18 हा पाहिला. ओके. क्वेश्चन नंबर 19 हा सुद्धा पाहिला आपण. ओके. इथं आपल्याला युनिट नंबर 2 जो आहे सिंगल फेज AC पॅरलल सर्किट हा एंड होतोय. 13 मार्क्सला होता. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. सो फॉर नेक्स्ट lecture, next video, keep watching SRG Technical and thanks for watching this video.